तर वाढत्या दुधातली भेसळ लक्षात घेऊन आपण देशी गायीकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे। ज्या ठिकाणी आपण अर्धा लिटर 1 लिटर दूध घेतो त्या ठिकाणी अर्धा लिटरच दूध घ्यायचंय, पण देशी गायीचं दूध खाऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची अशी सर्वांना विनंती आहे। आपल्या हक्काच्या गीर क्रांती या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम गीर क्रांती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मी डॉक्टर गणेश घुसळे। अलीकडच्या काळामध्ये कॅन्सर, शुगर, बीपी तसेच अटॅक येणे याचे प्रमाण खूप वाढले आहे। तर याचं मुख्य कारण म्हणजे दुधामध्ये असलेली मोठ्या प्रमाणातली भेसळ, त्याचप्रमाणे रासायनिक फवारणी केलेला भाजीपाला। तर हे सर्व लक्षात घेऊन अलीकडची तरुण पिढी ही सेंद्रिय शेतीकडे वळलेली आहे। आणि सेंद्रिय शेती करायची म्हटली तर आपल्याला सर्वप्रथम लागते देशी गाई। आणि या देशी गाईंपैकी एक गाई म्हणजे गीर गाई। या गीर गाईवरती आपण गेल्या 10 वर्षापासून काम करतो। तर आपल्याकडे दर आठवड्याला 15 ते 20 गाई विक्रीसाठी उपलब्ध असतात। त्यामध्ये वेलेल्या गाई, गाभण गाई व छोट्याल्या कालवडी देखील उपलब्ध असतात। तर आपण फार्मवर जर गाय घेतली तर आपण गाभण गाय घेतली तर आपण सडबाध असेल किंवा अंग बाहेर येते याची संपूर्णपणे खात्री देतो। त्याचप्रमाणे जर वेलेली गाय असेल तर आपल्या फार्मवर 2 टाइम 3 टाइम मिल्किंग करून आपण गायची खात्री देतो। आज दिनांक 16 जून 2026। तर आज आपल्या फार्मवर 11 ते 12 गायींचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे। त्यामध्ये 3 गायी वेलेल्या आहेत आणि बाकी गायी गाभण आहेत व 2 छोट्याल्या कालवडी देखील उपलब्ध आहेत। आपण त्यांच्या क्रम वाईज किमती तसेच त्यांच्याविषयी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बऱ्याचशा जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यामुळे त्यांना नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत नाहीत। तर सर्वांना विनंती आहे, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपण 1 नंबरच्या गायीपासून सुरुवात करू। आजच्या व्हिडिओमधील 1 नंबरची गाय आहे। तर आत्ताच 10 मिनिटापूर्वी ही वेलेली आहे। खाली तिला खोंड झाला आहे। गाय ही दुसऱ्या वेतामध्ये आहे। गाईचं मिल्क रेकॉर्ड हे 12 लिटरपर्यंत आहे। तर या गायीची किंमत आपण 70-75 हजार रुपये सांगतोय, पण 65 हजाराला या गायीचा फायनल व्यवहार होणार आहे। गाई आत्ताच वेलेली आहे। खाली तिला प्युअर क्वालिटीमध्ये खोंड झालेला आहे। गायीचा सणाचा आकार पहा, कासेचा आकार। दुसऱ्याच वेतामध्ये ही गाय आहे। तर 65 हजार रुपये आपण तिची फायनल किंमत ठेवलेली। आजच्या लॉटमधील ही 2 नंबरची गाय आहे। ही पण दुसऱ्या वेतामध्ये आहे। तर या गायीला पण खाली खोंड आहे। 2 टाइम असे मिळून तिला 10 लिटर दूध चालू आहे। आपण 2 टाइम मिल्किंग करून घेऊ शकता। दुसऱ्याच वेतामध्ये आहे। तर या गायीची पण किंमत आपण 60-65 करतोय, पण 55 हजार रुपयाला याचा फायनल व्यवहार होईल। खाली तिला खोंड आहे। 55 हजारांचा तिचा फायनल व्यवहार होईल। आजच्या लॉटमधील ही 3 नंबरची गाय आहे। ही आपल्याकडे जेड ब्लॅक कपिलामध्ये आलेली आहे, कॉन्क्रेजमध्ये। गाय वेलेली आहे। गाईला खाली घोरा आहे। 2 टाइम असे मिळून तिला 10 ते 11 लिटर दूध चालू आहे। ज्या विवो पालकांची रिक्वायरमेंट होती आम्हाला ब्लॅक कपिलामध्ये गाय पाहिजे, त्यांच्यासाठी आपण खास कॉन्क्रेजमध्ये गाई अवेलेबल केलेली आहे। गाईला कुठेही पांढऱ्या कलरचा डाग नाही। तर या गायीची किंमत आपण व्हिडिओमध्ये सांगणार नाही, तर फोन केल्यानंतर गायीची किंमत मिळून जाईल। गायीच्या सडाचा आकार पहा, एकदम शांत स्वभावाची गाय आहे। आजच्या लॉटमधील ही 4 नंबरची गाय आहे। प्युअर भावनगर ब्लड लाईनमध्ये गाय आहे। गाय ही 3ऱ्या वेताला आहे। गायचा माथा पहा, शिंगाचा आकार, कानाची लांबी पहा, वशिंड, गळ्याची झालर, त्याचप्रमाणे सडांमधील अंतर, सडाचा आकार पहा। तर काबरा गिरमध्ये ही गाय आहे। गायचं मिल्क रेकॉर्ड हे
12 ते 14 लिटरपर्यंत राहणार आहे. या गाईची किंमत आपण 75-80 हजार रुपये करतोय, पण 71,000 रुपयाला त्या गाईचा फायनल व्यवहार होणार आहे. गाईला जाण्यासाठी 10 ते 12 दिवस वेळ आहे. एकदम प्युअरमध्ये ही गाय आहे. तर 71,000 रुपयाची फायनल किंमत राहणार आहे. आजच्या लॉटमधील ही 5 नंबरची गाय आहे. गाई दुसऱ्या व्यतामध्ये आहे. जाण्यासाठी एक 5-6 दिवस वेळ आहे. प्युअर क्वालिटीमध्ये आहे. पहा गायचा माथा पहा, शिंगाचा आकार, कानाची लांबी, वशिंड, तसेच गळ्याची झालर, सडाचा आकार पहा. एकदम शांत स्वभावाची ही गाय आहे. गाईला जाण्यासाठी 5-6 दिवस वेळ आहे. गाईचं मिल्क रेकॉर्ड आहे 12 लिटर प्लस राहणार आहे. या गाईची किंमत आपण 70-75 सांगतोय, 65,000 रुपयाला फायनल व्यवहार होणार आहे. आजच्या लॉटमधील 6 नंबरची गाय आहे. काबरागीरमध्ये दुसऱ्या व्यताला. गायच्या सडाचा काशीचा आकार पहा. गायचं मिल्क रेकॉर्ड आहे 12 ते 14 लिटरपर्यंत राहील. प्युअरमध्ये गायचा माथा, कानाची साईज पहा, शिंगाचा आकार. काबरागीरमध्ये ही गाय आहे. या गायची किंमत आपण 65-70 हजार रुपये सांगतोय, पण 60,000ला या गायचा फायनल व्यवहार होणार आहे. दुसऱ्या व्यतामध्ये प्युअर काबरागीरमध्ये ही गाय 60,000 रुपयाला या गायचा फायनल व्यवहार होणार आहे. आजच्या लॉटमधील 7 नंबरची गाय आहे. ही दुसऱ्या व्यतामध्ये एकदम मोठ्या मापाची गाय आहे. तर या गायला जाण्यासाठी एक 8 ते 10 दिवस वेळ आहे. गायचा काशीचा आकार पहा, सडांमधील अंतर. या गायचं मिल्क रेकॉर्ड आहे 12 लिटर प्लस राहणार आहे. दुसऱ्याच व्यतामध्ये ही गाय आहे. या गायची किंमत आपण 70-75 सांगतोय. हिचा पण व्यवहार आपला 68,000 रुपयाला होणार आहे. गायचं माथा पहा, कानाची लांबी, शिंगाचा आकार, वशिंड. प्युअर भावनगर ब्लड लाईनमध्ये ही पण गाय आहे. तर 65,000ला या गायचा पण फायनल व्यवहार होणार आहे. आजच्या लॉटमधील ही 8 नंबरची गाय आहे. ही पण दुसऱ्या व्यतामध्ये जाण्यासाठी 10-12 दिवस वेळ आहे तिला. प्युअरमध्ये गाय काबरागीरमध्ये. या गायचं मिल्क रेकॉर्ड आहे 10 ते 12 लिटरपर्यंत राहील. सडांमधला अंतर पहा, काशीचा आकार, गायचा माथा, शिंगाचा आकार, कानाची साईज पहा. एकदम प्युअर गीरमध्ये ही गाय. या गायची किंमत आपण 65-70 हजार रुपये करतोय, पण 61,000 रुपयाला या गायचा फायनल व्यवहार होणार आहे. काबरागीरमध्ये ही गाय आहे. 61,000 रुपयाला या गायचा फायनल व्यवहार होईल. आजच्या लॉटमधील ही 9 नंबरची गाय आहे. या गायीला जणण्यासाठी एक ते 1.5 महिना वेळ आहे. दुसऱ्या व्यतामध्ये ही गाय आहे. गायचं मिल्क रेकॉर्ड आहे 10 लिटर प्लस राहील. 1 ते 1.5 महिना वेळ असल्यामुळे आपण या गायची 51,000 रुपये फायनल ऑफर ठेवलेली आहे. वेळ असल्यामुळे फक्त 1 ते 1.5 महिना वेळ असल्यामुळे आपण फक्त 51,000 रुपये या गायची फायनल ऑफर ठेवलेली आहे. आजच्या लॉटमध्ये आपल्याकडे 2 कालवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कालवडींचं वय 15 ते 16 महिने. एकदम प्युअर क्वालिटीमध्ये या कालवडी आहेत. कानाची साईज पहा, माथा, शिंगाचा आकार. एकदम प्युअर भावनगर ब्लड लाईनमध्ये या कालवडी आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर या जोडीची आपण 51,000 रुपये ऑफर ठेवलेली आहे. आपण जोडी खरेदी केली तर आपण थोडाफार मान सन्मान करून देणार आहोत. तर प्युअर क्वालिटीमध्ये ही जोडी आहे. ज्यांना पण खरेदी करायची स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे व खरेदी करायची. आपण सर्व गायींची डिटेलमध्ये माहिती तसेच त्यांच्या किमती व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. तरी गाय खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे व गाय खरेदी करायची. सर्व गायींची डिटेल माहिती आपल्याला फोनवर दिली जाईल. सर्वांना विनंती आहे, आपण जास्तीत जास्त फार्मवर व्हिजिट देऊनच गायी खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी आपण
ऑनलाईन टोकन टाकून देखील गाई बुक करू शकता व आपण दिलेल्या पत्त्यावर आपल्याला गाई पोच होईल. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय गोमाता, जय गीर क्रांती.